नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बीड जिल्हा येथील जे संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा जो प्रकार झालेला आहे त्याच्या बातमीविषयीची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। आजच्या बातमीच्या माहितीमधनं तुम्हाला बरेचसे खुलासे आजच्या बातमीच्या आधारे मी देणार आहे। तर संतोष देशमुख जे मसाजोग गावाचे 15 वर्षे सरपंच असणारे आणि सध्या माजी सरपंच म्हणून मसाजोग गावाचे असणारे संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी केजवरनं मसाजोग गावाकडे जात असताना अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे। आता सध्या मसाजोग गावाचे सरपंच असणाऱ्या अश्विनी देशमुख यांचे ते पती होते। तर देशमुख यांचा कार्यकाल जो होता ते 15 वर्ष त्या गावाचे सरपंच राहिलेले आहेत। गावाला त्यांनी किमान 19 पुरस्कार मिळवून दिलेले आहेत। गावामध्ये दारूबंदीसाठी बऱ्याचशा योजना करून, पाणी योजनेसंदर्भात बऱ्याचशा योजना करून गावामध्ये 75% लोकांच्या व्यसनमुक्तीपासून त्यांना सुटका केलेली आहे। त्याच्यासोबतच गावाला 92 लाखाचा पुरस्कारही मिळवून देण्यात आलेला आहे संतोष देशमुख यांच्याकडनं। तर त्यांनी अनेक पुरस्कार गावाला मिळवून दिलेले आहेत। पण अशा या धडाडी आणि समाजकारणी माजी सरपंचाची दिवसा किडनॅपिंग म्हणजे त्यांना अपहरण करून त्यांची हत्या करण्यात येते। तर ते केजवरनं मसाजोग या गावाकडे जात असताना एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ जी आहे तर ती त्यांचा पाठलाग करते आणि त्या स्कॉर्पिओमधनं आलेल्या 5 ते 6 जणांकडनं त्यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात येते। एकदम अमानुषपणे आणि क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। त्यांच्या डोळ्यावर रॉडने तसेच तारीने त्यांना जखमा करण्यात आलेल्या आहेत। त्यांच्या पाठीवर आणि पूर्ण शरीरावर अशा जखमा आहेत। त्यांची एकदम अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे। काही तासातच त्यांचा जो मृतदेह आहे ना, अपहरणाच्या काही तासातच त्यांचा मृतदेह जो आहे ना रस्त्याच्या कडेला पडलेला पोलिसांना सापडला आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेलं आहे। पोलिसांनी 10 डिसेंबरला 2 आरोपी म्हणजे ज्यातला जयराम चाटे आणि महेश केदार या 2 आरोपीला अटक केली आहे। काळी स्कॉर्पिओ गाडी असणारा सुदर्शन घुले नावाचा जो व्यक्ती आहे तो मुख्य आरोपी म्हणून समजण्यात येत आहे। हे सगळं प्रकरण जे आहे ते केज येथील पवनचक्की प्रकल्पाच्या वादातून घडल्याचं सांगण्यात येत आहे। जे की पवनचक्की प्रकल्प मसाजोग या गावामध्ये जे केज येथील पवनचक्की प्रकल्प आहे तर टाकळी गावाचे जे काही लोक आहेत तिथल्या आणि जे की माजी सरपंच संतोष देशमुख होते यांच्यामध्ये काही बाचाबीच झाली आणि तेथे वॉचमॅन म्हणून अशोक सोनवणे या व्यक्तीला थोडेसे वादावाद होऊन त्याच्यावर थोडासा हात उगारण्यात आला आणि त्याच्या जाब विचारण्यासाठी जेव्हा संतोष देशमुख गेले होते त्यानंतर त्यात झालेल्या वादाचं रूपांतर या हत्याकांडामध्ये झालेलं आहे। तर मसाजोगला मराठा आंदोलन जे आहे तर मनोज जरांगे पाटील या तसेच बीडचे खासदार बजरंग सोनवणे तसेच सध्याचे आमदार जे आहेत सुरेश धस, त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित तसेच अनेक नेत्यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे। याच्यासोबतच जे छत्रपती संभाजीराजे देशमुख भोसले आहेत जे की राजे यांनी पण देशमुख कुटुंबाची भेट घेऊन जे की आता वाल्मिक कराड या व्यक्तीचं नाव संदीप क्षीरसागर यांनी स्पष्टपणे त्यांच्या दिलेल्या बातमीतून आलेलं आहे। तर संदीप क्षीरसागर यांनी जे दिलेलं कराड यांचं नाव आहे ते कराड परळीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्या कारणाने आता राजे यांनी मागणी केलेली आहे की आता त्यांना शपथविधी देऊ नये। जोपर्यंत हे सगळं प्रकरण मिटत नाही तोपर्यंत त्याच्यावर त्यांना कुठल्याही प्रकारचं मंत्रिपद किंवा त्यांना कॅबिनेट मंत्री किंवा मग कॅबिनेट मंत्र्याची शपथ देऊ नये अशा प्रकारची जी मागणी आहे तर ती जाहीरपणे केलेली आहे। तर आता आपल्याला पाहायला मिळेलच की याच्यावर काय ॲक्शन होते किंवा याच्यातून काय निदर्शनास येते। परंतु नागरिक आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आहेत। आज 6 दिवस उलटले असूनही
आणखीही सगळे मुख्य आरोपी आणि सगळे आरोपी आणखी पोलिसांना पकडता आलेले नाही आहेत. आता हे जे पूर्ण प्रकरण आहे ते CBIकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे. देशमुख यांच्या हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले, वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. परंतु आणखीही सर्व आरोपी जे आहेत तर ते सरकारला म्हणजे पोलिसांना पकडता आलेले नाही आहे. तर पोलिसांचं कार्य सुरूच आहे. परंतु जे की संतोष देशमुख आहे तर त्यांच्या भावाने आता 15 डिसेंबर रोजी दिलेले जे मोठ्या न्यूज चॅनलला जी बातमी आहे तर त्याच्यानुसार त्यांनी सरकारला आजच्या दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे पोलिसांना की आजच्या दिवसाच्या आत त्यांनी सर्व आरोपी जेलबंद असल्याची त्यांना खात्री करून द्यावी, अशा प्रकारचं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. तर ही अमानुषपणे जी हत्या झालेली आहे संतोष देशमुख यांची तर त्याच्या संदर्भातली बातमी होती. तर अशा प्रकारची घटना जी आहे ती महाराष्ट्रात नव्हे, बीडमध्ये नव्हे तर देशामध्ये काळिमा फासणारी आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा देशामध्ये, राज्यामध्ये किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये घडू नये अशीच आपण काळजी घेतली पाहिजे. आपल्या सर्व समाजामध्ये जी वाढत जाणारी गुन्हेगारी आहे त्याला चोप बसला पाहिजे आणि सरकारने तसेच पोलिसांनी, प्रशासनाने या गोष्टीकडे चोखपणे पाहून त्याला व्यवस्थित त्या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे असं आपण यातून म्हणू शकतो. तर कैलासवासी संतोष देशमुख यांना आपल्याकडनं भावपूर्ण श्रद्धांजली. अशा प्रकारच्या घटना याला कुठलंही राजकीय किंवा जातीय प्रकरण न समजता किंवा याला कुठलंही जातीय किंवा राजकीय अँगल किंवा झालर न लावता याला फक्त एक माणूस आणि एक व्यक्ती म्हणून आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडू नये याची आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे आणि याच्यासाठी प्रशासनाला आपणही सहकार्य केलं पाहिजे असं मी या बातमीतून सांगते. तुम्हाला हे संपूर्ण प्रकरण आणि ही बातमी संदर्भात तुमच्या काही शंका असतील किंवा तुमचं काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.